तुमच्यासारखंच माझा दिवसही सकाळी लवकर सुरू होतो. मग ऑफिसच्या मीटिंग्स, इश्यूज, ऑफिस पॉलिटिक्स, ट्रॅफिक यामध्ये दिवस कुठे निघून जातो कळत नाही. खूप बर्नआउट व्हायला होतं. घरी आल्यानंतर शांतता शोधावं वाटतं. पण मी ऑब्झर्व केलं की मी घरी आल्यानंतरही शांत नसायचे. सततची चिडचिड, ऑफिसचे थॉट्स, आणि असं वाटायला लागलं आपण कुठेतरी चुकतोय, काहीतरी चुकतंय. घरी येऊन काम पॉझिटिव्ह न वाटता घरात एंट्री केल्या केल्या चिडचिड व्हायला होते. घरात आल्यानंतर त्याहून अधिक जास्त विचार, हे करायचं ते करायचं, पूर्ण केऑस. मग आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, अरे घरी आल्यानंतर सुद्धा शांत का नाही वाटत आहे? कसं वाटेल शांत? जर घरामध्येच पॉझिटिव्ह एनर्जी नसेल तर चिडचिड तर वाढणारच ना. घर हे आपलं सेक्रेट स्पेस आहे, एक वास्तू ज्याने आपल्याला गोंजारायला हवं, आपल्याला जवळ घ्यायला हवं, आपल्याला शांत करायला हवं. घरात आल्या आल्या काम आणि कोझी वाईब्स यायला हव्या. घरात आल्यानंतर बाहेरच्या इश्यूजचा, धावपळींचा, सगळ्यांचा दरवाजा बंद व्हायला हवा, जे होत नव्हतं. सो मला असं जाणवलं की मी माझ्या घरामध्ये काहीतरी चेंज करायला हवा, ज्याने मला घरात आल्यानंतर एक वेलकमिंग फिलिंग येईल, एक काम कोझी वाईब्स येईल. त्यासाठी मी हळूहळू घरामध्ये छोटे छोटे बदल करत गेले. काही होम डेकोरच्या वस्तू, काही गोष्टी स्विच केल्या, काही गोष्टी रिप्लेस केल्या. आणि तुमच्यासोबत सुद्धा हे सगळं होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण माझ्यासारखेच तुम्हीही त्रासून, भागून, काम करून दमून घरात येता आणि घरातली कोझी आणि काम वाईब तुम्ही पण डिझर्व करता. म्हणून हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी 5 होम डेकोरचे असे गोष्टी सांगणार आहे ज्या मी माझ्या घरामध्ये चेंज केल्या, अँड दॅट विल हेल्प यू टू काम युअर माइंड अँड मेक युअर होम एस्थेटिक. सो स्टे ट्यून. मी केलेला पहिला चेंज होता ॲम्बियंट लाइटिंग. दिवसभर व्हाईट ट्यूबलाईट, मोबाईल स्क्रीन, लॅपटॉपचे रेडिएशन्स यामुळे आपला मेंदू सतत अलर्ट मोडवर असतो. या व्हाईट लाईट्समुळे माइंड सतत कन्झ्युम आणि सर्व्हायव्हल मोडवर रन करत असतं. मी घरी आल्यावर माझ्या माइंडला अलर्ट मोडमधून रिलॅक्स मोडमध्ये आणण्यासाठी मी माझ्या रूमच्या लाईट्स चेंज केल्या. फ्रॉम व्हाईट लाईट्स टू वॉर्म ॲम्बियंट लाईट्स. बेडरूम, किचन, लिव्हिंग रूम प्रत्येक ठिकाणी एक वॉर्म लाईट आणली. या चेंजमुळे माझ्या डोळ्यांचा ताण कमी झालाच, पण शरीराची मुवमेंट स्लोअर झाली, ब्रीदिंग शांत झाली. माझ्या मते हा काही महागडा डेकोर पीस नाही, पण इझिली ऑनलाईन अवेलेबल आहे. एका लॅम्पने तुमची आणि घराची एनर्जी अगदी शांत आणि कोझी होईल. या लाईट जणू की म्हणतात, तू शांत हो, तुला स्ट्रॉंग राहण्याची गरज नाही, कारण तू तुझ्या घरी आहेस, तुझ्या सेक्रेट स्पेस मध्ये आहेस. आणि माझ्या मते घर ही अशी जागा आहे जिथे जगाची पर्वा न करता आपण स्वतःसाठी प्रेमाने विणलेल्या एका छोट्याशा कोशात सुखाने राहू शकतो. अशा या पवित्र जागेची ऊर्जा नेहमी शांत व सकारात्मक असावी, आणि ती जपून ठेवायला घरातला उबदार प्रकाश नेहमीच मदत करतो. हा चेंज करून बघा, कदाचित तुमचं माइंड सुद्धा तुम्हाला थँक्यू बोलेल. केलेला दुसरा चेंज, जेंटल अरोमाज. घरी आल्यावर आपण खोल श्वास घेतो, पण त्या श्वासात अस्वस्थता असते, तर मन कसं शांत होईल? पूर्ण दिवस आपण वेगवेगळ्या लोकांची एनर्जी अट्रॅक्ट करत असतो, आणि तीच एनर्जी आपण घरी कॅरी करतो. म्हणून माझा दुसरा चेंज होता ब्रिंगिंग अरोमास.
मंदिरात प्रवेश केल्या केल्या आपल्याला आनंदी आणि शांत वाटतं आणि त्याचं रिझन मंदिरातली मूर्ती तर असतेच, पण त्याचा अँबियन्स पण असतं. अगरबत्ती, धूप, दिवा हे सगळंच त्या जागेला सुगंधी करतं आणि आपलं घर सुद्धा अशा सुगंधाने दरवळणं गरजेचं आहे. आता मी इथे हेवी केमिकल्स किंवा फ्रेशनर्स, परफ्यूम बद्दल बोलत नाही. सर्वांनी असे केमिकली स्ट्रॉंग परफ्यूम्स टाळावेत. मी चूज केले हलके नैसर्गिक सुगंधाचे चंदन, लेमन ग्रास, लॅव्हेंडर, मोगरा अशा सेंटेड कॅन्डल्स किंवा ऑइल डिफ्युजर्स. प्रत्येक सुगंध आपल्या इमोशन्सवर काम करतो. अगदी अगरबत्ती सुद्धा ती केमिकली स्ट्रॉंग नसावी. एक अगरबत्ती, कॅन्डल किंवा ऑइल डिफ्युजर हा एक छोटा घरातला रिच्युअल बनून जातो. तुम्ही फक्त तुमच्या आवडीच्या सुगंधाचा ऑइल डिफ्युजर किंवा कॅन्डल आणा आणि पहा काय जादू होते मूडमध्ये. मी केलेला तिसरा चेंज, इंटेन्शनल प्लेसमेंट. आपल्या लहानपणी प्रत्येकाला आईने एकदा तरी हे बोललंच असेल, अगं ती वस्तू जागेवर ठेव. किती बेसिक आणि पॉवरफुल मंत्र आहे हा इंटेन्शनल प्लेसमेंटचा. प्रत्येक वस्तूला त्याची जागा असायलाच हवी आणि ती जागा रोजच्या कामाला सोपी करणारी असावी. वस्तू जागच्या जागी ठेवणं कठीण असतं, पण शास्त्र असतं ते. एके दिवशी वस्तू सापडेनाशी झाली की त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स कळतं. म्हणून माझा तिसरा चेंज होता इंटेन्शनल प्लेसमेंट. कितीही थकली तरी जर कामाला 1 मिनिटपेक्षा कमी वेळ लागत असेल तर ते लगेच करायचं. तुम्हीही इम्प्लिमेंट करून बघा. जेव्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना वस्तू त्याच जागी मिळेल तेव्हा मिळणारं रिलॅक्सेशन तुम्हाला पूर्ण दिवस हेल्प करेल. म्हणून प्रत्येक वस्तूसाठी एक जागा नेमून ठेवा आणि हो, ही जागा इझी टू ऍक्सेस असावी. फॉर एक्झाम्पल, झोपताना बुक वाचायची आवड असेल तर बेडसाइड टेबलवर एक बुक. सो डू ट्राय दिस मंत्रा, इंटेन्शनल प्लेसमेंट. आईच्या भाषेत वस्तू जागच्या जागी ठेव, नाही तर. मी केलेला चौथा बदल म्हणजे लेस टू सी, लेस टू थिंक. तुम्ही आधी एक एक्सपेरिमेंट करा. घरी आल्यावर कोणते असे कॉर्नर्स किंवा ऑब्जेक्ट्स आहेत जे तुमच्या नजरेत लगेच पडतात. माझ्यासाठी मी घरी आल्यावर माझ्या लिव्हिंग रूमचा सेंटर टेबल आणि बेडरूम मधला बेड या गोष्टी लगेच नजरेत पडतात. म्हणून सततची होणारी चिडचिड कमी व्हावी म्हणून या दोन्हीला मी टार्गेट केलं. मी अशांत होते जेव्हा मला पसारा दिसतो, कारण माइंडला अजून काम करावं लागेल हे जाणवतं आणि ते सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं. पसरलेली वस्तू, खुली कपाटं, टेबलवरची गर्दी हे सगळं माइंडला अनफिनिश्ड कामांची आठवण करून देतं. म्हणून मी मंत्रा फॉलो केला, लेस टू सी, लेस टू थिंक. इथे मी काहीही परफेक्ट करायला जात नाही. प्रत्येक जागा फक्त 30% ऑक्युपाईड हवी, बाकी सगळं डोळ्यांच्या आड. यासाठी तुम्ही छान ऑर्गनायझर्स पण यूज करू शकता जे हेल्प करतील टू डिक्लटर. आणि हो, डिक्लटरिंग म्हणजे अगदी घर रिकामं ठेवणं नव्हे, पण प्रत्येक जागेला एक मोकळीक देणं, एक ब्रीदिंग स्पेस देणं. कारण घरी आल्यावर याच गोष्टी आहेत ज्या माझ्या डोळ्यांना शांती देतात एका क्षणात. सो तुमचे काही आयडेंटिफाईड कॉर्नर्स किंवा ऑब्जेक्ट्स असतील त्याला या मंत्राने फुलफिल करा, लेस टू सी, लेस टू थिंक. माझ्या सगळ्यात आवडता आणि सगळ्यात महत्वाचा बदल, ग्राउंडेड लिव्हिंग. हा असा बदल आहे जो प्रत्येकाने आपल्या घरात नक्कीच स्वीकारायला हवा.
कारण आपलं शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे. आपला श्वास, आपलं मन आणि ही सगळी नाती मातीशी, पृथ्वीशी जोडलेली आहेत. पण दिवसभर खुर्च्यांवर बसून स्क्रीन समोर अडकून आपण हे नातं हळूहळू विसरतो. म्हणूनच आपल्या मनाला सगळ्यात जवळचा हा बदल आहे, जमिनीशी जोडलेलं नातं. घरातली झाडं, मऊ रग, छोटेसे स्टूल आणि हलके पण श्वास देणारे पडदे, हे सगळं मला ग्राउंडेड फील करायला मदत करतं. संध्याकाळी या निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ बसलात तर नकळत एक भावना येते, मी किती सुखी आहे. आय एम सो ग्रेटफुल. माती, वारा, झाडं या पृथ्वीच्या घटकांजवळ बसल्यावर मनात सुरक्षिततेची भावना आपोआप रुजते. तुमचा दिवस कितीही तणावपूर्वक गेलेला असू दे, घरी आल्यावर थंड हवेची एक झुळूक, झाडांना झालेला तो स्पर्श, तुमची एन्झायटी लेवल हळूहळू विरघळायला लागते. फोन बाजूला ठेवून मंद प्रकाशात झाडं आणि गार वारा याला फील करा. या मोमेंट सारखं दुसरं सुख खरंच काही नाही. घरात कितीही लोक असले तरी एक छोटासा कॉर्नर शोधा जो तुमचा असेल. संध्याकाळचे फक्त 5 मिनिटं इथं स्पेंड करा आणि बघा शांततेची जादू हळूच कशी उमलते. डू ट्राय, यू विल फील बेटर. हे होते माझे 5 होम डेकोर चेंजेस. एक मेसेज तुमच्यासाठी. आपण दिवसभर सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहतो आणि घरी आल्यावर स्ट्रॉंग राहायची काहीही गरज नाही. आणि घर परफेक्ट असायलाच हवं असं नाही, पण ते शांत असायला हवं. घरी आल्यानंतर तुम्हाला एक हिलिंग स्पेसची फिलिंग यायला हवी. जर तुम्ही घरी येऊन मन शांत वाटत नसेल तर स्वतःसाठी घराला हिलिंग स्पेस बनवा, कारण घर हे सेक्रेट स्पेस आहे. बाहेरच्या धावपळीतून येऊन लगेच कामाला लागू नका. गिव्ह युअरसेल्फ सम टाइम. जर घरातली एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर तुमची एनर्जी आपोआप अपलिफ्ट होईल. सो डू ट्राय दिस चेंजेस. लेट मी नो इन अ कमेंट बॉक्स की हे तुम्हाला हेल्पफुल झाले की नाही. आणि तुम्हाला असे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर डू सबस्क्राईब टू माय चॅनल. Thank you for watching till the end. Be strong, be positive.